गीता अध्याय 16 श्लोक 15. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. आढ्योऽभिजनवानस्मि, ढ्यो वाढवायचा आहे, अभिजनवान असं ऐकू आलं पाहिजे. वा नंतरच्या न वर आघात घ्यायचा. आढ्योभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति, को वाढवायचा आहे, न्यो वाढवायचा आहे, दोन्ही अवग्रहावर आघात येतो. कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्ष्ये, यवर आघात, दास्यामि, दा पूर्ण मी ह्रस्व आहे, मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः, दीवर आघात येतो, पोटफड श आणि य दोन्ही उच्चार ऐकू येऊ देत. मोदिष्य इत्यज्ञान, ईवर आघात, तला य जोडलाय तर य वर पण आघात, इत्यज्ञान विमोहिताः. आढ्योभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया 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 यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. 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 आढ्योभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. संधि विग्रह. आढ्यः अभिजनवान् अस्मि कः अन्यः अस्ति सदृशः मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्ये इति अज्ञानविमोहिताः. आढ्य म्हणजे श्रीमंत किंवा समाजमान्य. अभिजनवान म्हणजे मोठ्या कुटुंबातला, चांगल्या कुटुंबात जन्माला आलेला. अस्मि म्हणजे मी आहे. कहा म्हणजे कोण. अन्यः म्हणजे दुसरा. अस्ति म्हणजे आहे. सदृशः म्हणजे च्यासारखा. मया म्हणजे माझ्या. यक्ष्ये म्हणजे मी यज्ञ करीन. दास्यामि म्हणजे मी दान देईन. मोदिष्ये म्हणजे मी मौज करीन किंवा मी उपभोग घेईन. इति म्हणजे असे. अज्ञानविमोहिताः म्हणजे अज्ञानाने मोहित झालेले. या श्लोकातील सामासिक शब्द बघूया. अज्ञानविमोहिताः हा सामासिक शब्द आहे. अज्ञानेन विमोहिताः, अज्ञानविमोहिताः तृतीया तत्पुरुष समास आहे. अन्वय. आढ्यः अभिजनवान् अस्मि मया सदृशः अन्यः कः अस्ति. अहं यक्ष्ये अहं दास्यामि अहं मोदिष्ये इति अज्ञानविमोहिताः. मी अत्यंत श्रीमंत आहे. मी मोठ्या कुटुंबात जन्माला आलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे. मी यज्ञ करीन, मी दान देईन, मीच मौज मजा करीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित असणारे
ते समजतात. या श्लोकामध्ये भगवंतांनी आसुरी वृत्तीचे लोक काय काय त्यांचे स्वतःबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल ग्रह असतात ते सांगितलेलं आहे. आसुरी लोक देव दर्शन, पूजा, अर्चा, दान करत नाहीत असं नाही. तेही दान करतात, तेही यज्ञ करतात, तेही अनेक प्रकारचे उपभोग घेतात. पण ते घेत असताना त्यामागे केवळ मी आणि मी हीच भावना त्यांची असते. यज्ञसुद्धा कोण करणार? तर मी एकटा करणार. बाकीच्यांनी यज्ञ करूच नाही. यज्ञ करून त्यांना पुण्य मिळता उपयोगी नाही. यज्ञ करायचा असेल तर तो मीच फक्त करणार, अशी त्यांची भावना असते. दानसुद्धा ते देतात, पण त्या दानामागे मी दिलं हा खूप मोठा भाव त्यांचा तिथे अध्यारूत असतो. म्हणजे दानसुद्धा केवळ मीच देणार आणि माझाच नावलौकिक दान देणारा असा व्हावा, अशी मी युक्त दानामागे त्यांची भावना असते. त्याचप्रमाणे मौज मजा इतरांनी करू नये, केवळ मीच मौज मजा करणार. जे काही उपभोग घेणार ते मी एकटा घेणार. अज्ञानाने मोहित झाल्यामुळे त्यांना असं वाटत असतं. खरं तर प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काहीतरी यज्ञ करतच असतो, त्याग करतच असतो. पण त्यांना असं वाटतं की फक्त यज्ञ मी एकटाच करत आहे. त्याचप्रमाणे दुसरे जण पण आपापल्या परीने काही ना काहीतरी दान देत असतात. स्वतःच्या घासातला घास काढून देत असतात. पण त्यांना दुसऱ्याचं हे दान दिसत नाही. मी दिलेलं दान फक्त केवढं मोठं आहे असं त्यांना वाटतं. बळीराजा होता तो खूप मोठा दानशूर होता. दान ही एक अत्यंत दैवी संपत्ती आहे किंवा दैवी गुण आहे. पण त्या दानाला जर मी चिकटला तर ते दानसुद्धा आसुरी दान होतं. आपण दिलेलं दान, उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये इतकं गुप्त ठेवावं. आपलं पुण्यकर्म जे आहे ते अत्यंत गुप्त ठेवावं. पण आसुरी लोक मात्र तसं करत नाही. त्यांनी जे काही यज्ञ, दान, तप केलेलं असतं त्याची प्रसिद्धी ते जास्तीत जास्त होईल ह्याचा प्रयत्न करत असतात. आम्ही वारीला चालत असताना एक असाच राजकारणी व्यक्ती आली होती, अगदी कडक वारकऱ्याचा वेशामध्ये आलेली. थोडा वेळ 4 वारकऱ्यांबरोबर चालले, त्याचं शूटिंग काढलं आणि अक्षरशः 10 पावलं सुद्धा चालले नसतील, लगेच ते त्यांच्या सगळ्या अनुयायांना घेऊन तिथून निघून गेले. म्हणजे वारी करतोय असं फक्त त्यांनी शूटिंग केलं. त्यांना तिथे खरी वारी करायची नव्हती. केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वारकऱ्यांमध्ये मिसळून त्यांनी त्याचं शूटिंग करून ते निघून गेले. अशा प्रकारचा दिखाऊपणा सगळा हे आसुरी लोक करत असतात. त्यांचा असा गैरसमज असतो की माझ्याकडे जे धन आहे किंवा मी जो प्रमुख आहे त्यामुळे सगळे उपभोग केवळ मलाच मिळतील. मौज मजा करण्याचा अधिकार फक्त मला आहे असं त्यांना वाटत असतं. खरं तर गरिबातला गरीबसुद्धा किंवा प्रत्येकजण स्वतःच्या आनंदाला शोधत असतो आणि प्रत्येकाला स्वतःचा आनंद कशात ना कशात तरी मिळत असतो. पण त्यांचा असा गैरसमज असतो की मीच फक्त सर्व उपभोग घेणारा आहे. जेव्हा कधी आपल्याला असं वाटतं की केवळ मीच सज्जन आहे, बाकीचे सगळे वाईट आहेत, अशी जेव्हा वृत्ती आपल्या मनामध्ये उद्भवते तेव्हा समजावं आपल्यामध्ये आसुरी संपत्ती जागृत झालेली आहे. त्याविरुद्ध खरे जे सज्जन असतात, खरे जे भक्त असतात त्यांना प्रत्येकामधलं चांगलं दिसतं. आसुरी लोकांना मात्र स्वतःमध्येच फक्त चांगलं आहे असं वाटतं असतं असं नाही. ते स्वतःला अत्यंत कुलीन समजतात असतात असं नाही बरं का. आपण श्रीमंत असायला, कुलीन असायलाही काही हरकत नाहीये. तसं वाटणंही अगदी उत्तम आहे. पण त्यांना पुढे जाऊन असं वाटतं की माझ्यासारखा दुसरा कोणीही सज्जन नाही, माझ्यासारखा श्रीमंत दुसरा कोणीही नाही, माझ्यासारखा कुलवान अन्य कोणीही नाही. जिथे
जिथे जिथे मी चिकटलेला आहे तिथे तिथे आसुरी वृत्ती आली असं समजावं. मी कुलीन आहे त्याचप्रमाणे अनेक कुलीन लोक या समाजामध्ये आहेत. मी जसा श्रीमंत आहे तसेच धनानी मनानी श्रीमंत असणारे अनेक लोक ह्या समाजामध्ये आहेत. असं वाटणं हा दैवी गुण आहे. तर केवळ मी आणि मीच्या पलीकडे बघता न येणं ही आसुरी वृत्ती आहे. मग ती व्यक्ती यज्ञ दान तप करणारी पण असेल, पण तिचं ते यज्ञ दान तप केवळ मीशी चिकटलेलं असेल तर ती आसुरी व्यक्ती आहे हे समजून जावं. भगवंत म्हणतायत की असं वाटणं हे कशामुळे होतं, तर अज्ञानाने मोहग्रस्त झाल्यामुळे त्या लोकांना असं वाटत असतं. अज्ञान काय, तर मीच एकटा मोठा किंवा मीच एकटा श्रेष्ठ हे अज्ञान आहे. तर ईश्वरी शक्ती मोठी आहे, भगवंत मोठा आहे आणि तो माझ्याकडनं अनेक प्रकारची सत्कर्म करवून घेत आहे असा भाव असणं हे भक्ताचं लक्षण सांगितलं. तर जे काही करतोय ते मी माझ्या हिमतीवर, मी माझ्या कर्तृत्वावर करत आहे असं मानणं ही आसुरी वृत्ती आहे. एकदा शंकराचार्यांकडे एक माणूस आला आणि तो म्हणाला की मला तुम्हाला देणगी द्यायची आहे. तर शंकराचार्यांनी त्याच्याकडे फारसं आधी लक्ष दिलं नाही, पण तो अगदीच मागे लागला. तेव्हा त्यांनी त्याला विचारलं की कोण देणार आहे देणगी. तेव्हा त्या माणसाने सांगितलं, म्हणजे काय, मी तुम्हाला विचारतोय म्हणजे मीच देणगी देणार आहे. तरीसुद्धा शंकराचार्यांनी त्यांच्याकडनं देणगी स्वीकारतो असा शब्द काही दिला नाही. तर तो माणूस अजूनच दुखावला गेला आणि अजूनच मागे लागला की मी देतोय आणि तुम्हाला घ्यायची नाही आहे, ह्याला काय अर्थ आहे, माझ्याकडे एवढं धन आहे, माझी इच्छा आहे तुम्हाला द्यायची. तेव्हा शंकराचार्यांनी त्या माणसाला स्पष्ट सांगितलं की ज्या देणगीला किंवा ज्या धनाला इतका मी चिकटलेला आहे ते धन मला नको. अशा प्रकारे भगवंतांनी ह्या श्लोकामध्ये आसुरी वृत्तीच्या लोकांची विचारसरणी कशी असते ते सांगितलं की केवळ मीच श्रीमंत आहे, मीच कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा अन्य कोणीही नाही, मी यज्ञ करीन, मी दान देईन आणि मीच केवळ मौज मजा करीन असं अज्ञानाने मोहित झालेले आसुरी लोक मानतात. सत्कर्मांना सुद्धा जेव्हा मी चिकटतो तेव्हा ते कर्म गढूळ होऊन जातं, आसुरी वृत्तीचं होऊन जातं. त्यामुळे निरहंकारपणे सर्व गोष्टी कराव्यात तर तुम्ही भक्तोत्तम होता. पण अहंकाराने केलेली कुठलीही कृती, मग ती सत्कृती जरी असली तरी ती जर अहंकाराने केली तर ती आसुरी कृती होऊन जाते. म्हणून निरहंकारपणे यज्ञ करा, दान करा, मोद पण घ्या, आनंद पण घ्या, पण मीच फक्त हे सगळं घेतो असं मानू नका. भगवंत प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीने आनंद देतच असतो. प्रत्येकजण स्वतःच्या परीने दानही देत असतो, यज्ञही करत असतो. हे दुसऱ्यातलं चांगुलपण सुद्धा जेव्हा ओळखता येतं तेव्हा आपल्यातली आसुरी वृत्ती दिवसेंदिवस कमी होऊन ती दैवी गुणांकडे किंवा दैवी संपत्तीकडे आपल्याला घेऊन जाते. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. हरि ओम तत्सत्.